3 षटकार येताना पाहिलेत. बॅटची एज लॉंगस्टॉप मध्ये खेळाडू आहे, फील्ड करतोय. तद्वर जर पाहिलं तर या ठिकाणी फक्त एकच धाव. अगदी दुसऱ्या षटकाचा विचार केला तर या मॅचमध्ये थोडंसं अगदी काम सोपं केलं असं म्हणूया, परंतु बॅटिंग करणाऱ्या संघाचं पारडं का जड असेल. दोन्ही सलामीचे बॅटर सेट होताना पाहायला मिळतात. 57 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्या पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटरच्या माध्यमातून कट केलाय, गॅप शोधलाय, इनटू द गॅप. वा क्या बात आहे. अगदी देखना स्ट्रोक. आजच्या दिवसातील सर्वात बहारदार, शानदार, असरदार बॅटिंग. षटकार. नक्कीच आपण पाहिलं तर त्या ठिकाणी कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून देखना स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी नक्कीच 6 धावा आणखीन ॲड होतील आणि या मॅच मध्ये जर पाहिलं तर आता असं म्हणूया खूप काही अजूनही बाकी असेल. चला त्याच्यानंतर काय घडलंय. अगदी बॅटिंग करणाऱ्या संघाचं पारडं जड आहे. नो बॉल. चला कुठेतरी गोलंदाजीवरती आक्षेप घेतला जातोय. चला गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. चांगली लाईन त्यांनी लेंथ पहिल्याच अगदी चेंडूवरती पाहायला मिळते आणि आपण जर पाहिलं तर अगदी धावफलक या ठिकाणी 42 या आकड्यावरती आहे. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून अगदी खऱ्या अर्थानं चांगली बॅटिंग. या ठिकाणी कुठेतरी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. वाईट बॉल, धावफलक आपण जर पाहिलं तर या ठिकाणी चला माफ करा धावफलक 45 या आकड्यावरती आहे. अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे. अकोटा बॅटचा बॉल त्याच्यावरती केला प्रहार. प्रॉपर टायमिंग होताना दिसत नाही तरी सुद्धा वन बाउन्स. चेंडू सीमारेषा पार. धावा मिळतील 4. चौकार. चला पावसाळी क्रिकेट आहे. संतोषजी दुकटे पावसाचा आनंद घेताना पाहायला मिळतात. सकाळी चर्चा झाली होती की आज टुर्नामेंट आहे तर पाऊस आला पाहिजे आणि पाऊस आलाय. एक बॉल दादा बाकी आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पुढचा बॉल आकुट टप्प्याचा बॉल होता, त्याच्यावरती प्रहार नाही आलाय, परंतु जरी एक चौकार आला असला 3 चेंडू या गोलंदाजाने चांगले टाकलेत. आपण जर पाहिलं तर बघता बघता 2 षटक संपली की 3 षटकाची सांगता झाली आहे. धावफलक जर पाहिलं तर 49. मैदानाच्या आतमध्ये शेवटचे 5 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता. क्रिकेटचा खेळ आहे. शेवटच्या क्षणापर्यंत अगदी क्रिकेटचा थरार कित्येकदा रंगताना आम्ही पाहिला आहे. या देखील मॅचमध्ये असं म्हणूया बॅटिंग चांगली होते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून उभी आहे, परंतु आपल्या संघाची नौका अगदी या पावसाच्या सरीमध्ये अगदी तारून नेतील का. चला थोडीशी घाई करूया मित्रांनो. अजून अगदी खूप सारे सामने बाकी असतील. प्रत्येक खेळाडू असा म्हणत असेल की पाऊस अगदी पावसामध्ये आम्हाला देखील भिजायचं आहे, आम्हाला देखील खेळायचं आहे. आपण सर पाहिलं तर चला सुरुवात करूया सर. बॉलर कोण? बॉलर नेम आपण जर पाहिले तर फटका सजवलाय खेळाडू. या ठिकाणी थोडासा अगदी फंबल होताना पाहायला मिळतो. आपण जर पाहिलं तर सर काय आहे सर चौकार आहे.
पहिल्याच चेंडूवरती एक नशिबाचा चौकार. हा जर कॅच झाला असता तर या मॅचमध्ये असं म्हटलं असतं अगदी खऱ्या अर्थानं या कॅचने रंग भरण्याचं काम केलं असतं, परंतु असं काही होताना दिसत नाही. पुढचा बॉल अजूनही